काका कशासाठी आले होते तुम्ही? मी मागच्या महिन्यामध्ये वादळ सुटलं, त्यामध्ये मे महिन्यामध्ये 40% बाग केळीच्या पडून गेला. त्याकरिता मी कृषी विभागाकडे आलेलो आहे. विमा काढला होता का तुम्ही कंपनीकडे? मग विमा काढलेला आहे. मग काय झालं त्या कंपनीचं? ते विमा बी अर्धवट दावत आहे, पूर्ण क्षेत्र दाखवत नाही. नाही. अर्ध म्हणजे अपूर्ण क्षेत्र दाखवत आहे. पूर्ण क्षेत्र मग तुम्ही कृषी विभागाकडे तक्रार करण्यासाठी आले का? तक्रार करण्यासाठी आलेलो आहे. किती आहे आपलं क्षेत्र? माझे क्षेत्र 2 हेक्टर आहे. त्याच्यामधून भावाने 1 हेक्टर भरला आहे आणि 1 हेक्टर. अच्छा, किती होते लागवड तुमची? आमची लागवड त्याची 4,000, माझी 4,000, 8,000. 8,000. आणि किती नुकसान झालेलं आहे? नुकसान 40% झालेलं आहे ना. 40%? त्याचं बी तेच झालं आहे, 40% माझी बी 40%. अच्छा, मग जोपर्यंत पूर्ण क्षेत्र नाही तोपर्यंत भरपाई मिळणार नाही. मग मोबदला मिळाला पाहिजे ना. मग अच्छा, काय नाव आहे काका आपलं? ज्ञानेश्वर प्रताप पाटील, खेडीपोखरी. सर, गेल्या महिन्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात किती बाधित क्षेत्र आहे आणि किती शेतकरी आहेत, आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेले आहे त्या पीक विमा त्यांचं क्षेत्र दाखवले जात नाही असे किती आहे? यासाठी काय उपाययोजना सुरू होईल? या चोपडा तालुक्यामध्ये रावत आणि नांदगाव परिसरामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साधारणतः 23 ते 31 मेच्या दरम्यान या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण तालुक्याचा जो प्राथमिक अहवाल दिला होता त्यामध्ये साधारणतः 40 ते 45 गावं आणि 800 हेक्टरपर्यंत क्षेत्र असा एक अंदाज कळवलेला होता. त्या अनुषंगाने शासनाचे जे मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे पंचनामे सुरू आहेत आणि आत्तापर्यंत साधारणतः 28 गावांचे 380 हेक्टर पंचनामे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये साधारणतः 1250 एवढे शेतकरी संख्या नोंदवण्यात आलेली आहे. येत्या 2 दिवसामध्ये उर्वरित गावं आणि ते काही पंचनामे राहिलेले आहेत हे 100% पूर्ण होतील आणि अंतिम अहवाल तालुक्याचा वरिष्ठ कार्यालयास पाठवणे. यासोबतच लोकल कॅलॅमिटीमध्ये हवामानाधारित केळी पीक विम्याच्या संदर्भातल्या जे काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत वारंवार आपण शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करत आहोत आणि ज्या शेतकऱ्यांनी काढलेल्या विमापेक्षा क्षेत्र कमी दाखवलेलं आहे पोर्टलला किंवा रिजेक्शनमध्ये आहे, ॲक्च्युअल वस्तुस्थिती जी आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना तक्रार अर्ज संबंधित कंपनीकडे देण्याबाबत मार्गदर्शन करत आहोत. यासोबतच एक प्रत आपल्या तालुका कार्यालयात देखील त्यांनी द्यावी जेणेकरून आपल्याला या संदर्भातली जी काही तक्रार आहे ती संबंधित कंपनीला वेळेत पाठवता येईल. सर, ही तक्रार अर्ज आपल्या कार्यालयात दाखल करण्याचा कालावधी काय आहे? याला कालावधी कसं बघितलं तर कंपनीच्या दृष्टिकोनातून झालेल्या नुकसानाचं जी काही सूचना आहेत कंपनीला ऑनलाईन 72 तासाच्या आत देणं अपेक्षित आहे. परंतु बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना या गोष्टीची कल्पना नसते. तांत्रिक अडचणींमुळे देखील काही शेतकरी यापासून थोडं उशिराने सूचना देण्यासाठी येत असतात. त्या अनुषंगाने आपण गेल्या शुक्रवारपर्यंत मुदत दिलेली होती. अद्याप जरी काही शेतकऱ्यांच्या राहिले असतील तर आपण आज गेल्या 2 दिवसामध्ये त्या सर्व सूचना प्राप्त करून संबंधित कंपनीकडे वर्ग करणार आहोत.